नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो। तर आज आपण बघणार आहे मुलुंड वेस्टमध्ये फेमस वडापाव आउटलेट। तर चला बघूया ह्या इथे कुठले कुठले वडापाव फेमस आहेत। आज आपण मुलुंड वेस्ट एक्सप्लोर करणार आहे फक्त आपल्या महाराष्ट्रीयन वडापावसाठी। तर चला व्हिडिओमध्ये बना आणि एंडपर्यंत व्हिडिओ जरूर बघा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तर मित्रांनो मी आता पोहोचलो आहे मुलुंड स्टेशनला। बघू शकता तुम्ही हे मुलुंड वेस्टचं गेट आहे, त्याच्या समोर एक्झॅक्टली आहे जम्बो वडापाव। तर चला बघूया इथला वडापाव। इथल्या वडापावची कॉस्ट आहे 20 रुपीज मित्रांनो। एक्झॅक्टली मुलुंड वेस्टच्या गेट समोर आहे जम्बो वडापाव। तर बघा इथे वडापाव घेतला आहे, त्याच्यामध्ये सुकी चटणी इनका ठेचा आहे यांचा आणि एक लाल कलरची चटणी आहे ती टाकतात मित्रांनो। आता आपला हा वडापाव आपल्याला भेटलेला आहे। तर बघू शकता कुछ ऐसा जम्बो साईजमध्ये वडापाव भेटतो आणि एक्झॅक्टली मुलुंड स्टेशनच्या समोर आहे। आणि सुकी चटणी आणि त्यांची एक तिखट ठेचा असतो, त्यामुळे टेस्ट बढिया येते। तुम्हाला स्पायसी आवडत असेल तर हा वडापाव जरूर ट्राय करा। मी या वडापावला रेट करेल 8 आउट ऑफ 10। तर मी तुम्हाला जरूर रेकमेंड करेल की अगर तुम्ही मुलुंड वेस्टला आहात तर जरूर एकदा तरी ट्राय करा हा वडापाव। आता आपण आलो आहोत सेकंड आउटलेटमध्ये, जो आहे भाऊ वडापाव। यांची मेन ब्रांच आहे घाटकोपर वेस्टला। घाटकोपर वेस्टला स्टेशनच्या बाहेरच आहे भाऊ वडापाव म्हणून, खूप फेमस आहे आणि खूप गर्दी असते। ह्यांचा वडापाव स्पेशली यांच्या जम्बो साईजमुळे फेमस आहे। बघू शकता किती ह्यूज क्वांटिटीमध्ये इथे वडापाव तयार होता। इनका समोसा पण आहे बट वडापाव जास्त चालतो यांचा। यांची जी नारळाची चटणी आणि हा कच्चा कांदा टाकलेला असतो आणि क्रिस्पी वडा, आहा तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढं क्लिअर नसेल दिसत पण खूप मोठ्या जम्बो साईजमध्ये गरम गरम सर्व झालेलं। तर आपण बघितलं ते तळतच होते, आपल्या समोरच प्रिपेअर होत होता। तर जम्बो साईज वडापाव याची कॉस्ट आहे 20 रुपीज। इथे कॅश हीच फक्त स्वीकारली जाते। बघू शकता किती गरम आहे। तर मी या वडापावला रेट करेल 9 आउट ऑफ 10। मी तुम्हाला जरूर रेकमेंड करेल एकदा तरी हा वडापाव ट्राय करा। आता आपण पोहोचलो आहोत आपल्या तिसऱ्या आउटलेटला, जो की आहे श्री गजानन वडापाव। ह्यांचा मेन आउटलेट आहे ठाण्यामध्ये। 3-4 यांचे आउटलेट्स आहेत मित्रांनो। तर ह्यांचा वडापाव का फेमस आहे तर ह्यांची जी बेसनाची चटणी असते ना, ह्याच्यासाठी हा फेमस आहे यांचा वडापाव। बघा वडापावबरोबर ही बेसनची चटणी आणि त्याच्याबरोबर आपला महाराष्ट्रीयन स्पेशल ठेचा सर्व होतो। तर काही अशा प्रकारे दिसतो हा। याची कॉस्ट आहे 20 रुपीज, 20 रुपयेप्रमाणे। हा खूपच परवडेबल आणि मस्त आहे, पोटभर खाता येईल इतका आहे। तर तुम्ही जरूर एकदा ट्राय करा। ही मी खूप वेळा ट्राय केलेला आहे वडापाव। ह्यांची चटणी खूपच फेमस आहे। मी फक्त सांगतो तुम्हाला ह्या चटणीसाठी तुम्ही ट्राय करा मित्रांनो हा वडापाव। जर तुम्ही मुलुंडला आहात, तुम्ही ठाणे एरियामध्ये आहात तर जरूर, हे मुलुंड स्टेशनच्या एक्झॅक्टली बाहेर आहे आणि ठाणे स्टेशनला सुद्धा तुम्हाला स्टेशनजवळ भेटेल। तर मी या वडापावला रेट करेल 10 आउट ऑफ 10। जरूर ट्राय करा। आता आपण आज आलो आहे चौथ्या आउटलेटला, जो की युनिक आहे मसाला वडापाव। हे आहे मुलुंड वेस्टला कालिदास भवनच्या जवळ आहे। गुगल केलं ना मसाला वडापाव तरी तुम्हाला कळेल। बघा भैयाने इथे बटर टाकलेला आहे, त्याच्यानंतर वरती त्यांनी मसाला टाकला आहे, कोथिंबीर टाकली। आता ह्याला चांगल्या प्रकारे त्यांनी शिजवून घेतले। आता ह्याच्यामध्ये पाव त्यांनी डीप केले चांगले आणि आता आपल्याला सर्व होईल हा त्यांचा मसाला वडापाव। काही अशा प्रकारे असतो। याची कॉस्ट आहे 30 रुपीज। हा खूपच युनिक वडापाव आहे। मुंबईमध्ये तुम्हाला मोस्टली जास्त ठिकाणी भेटणार नाही। हा सगळ्यात पहिला आउटलेट असेल जिथे मसाला वडापाव विकला जातो। ह्याच्याबरोबर मला एक नारळाची आणि पुदिन्याची मिक्स चटणी भेटलेली आणि हा मसाला वडापाव टेस्टमध्ये खूपच छान होता, खूपच छान होता। मी ह्याला रेट करेल 10 आउट ऑफ 10। तर मी तुम्हाला मस्ट ट्राय बोलेल।